आता लग्नाची सगळी मॅनेजमेंट सोहाची। ती इतर सर्व बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवेल। तुमच्या या तरुण मनाच्या टीमला माझ्याकडून शुभेच्छा बर का। तुम्ही पण ना दादा, तू हे बरोबर नाही केलंस ना। काय झालं ग पमा? नाही तर काय, ते लग्नाचं टेंडर का काय ते मी भरलं आणि कॉन्ट्रॅक्ट तू सोहाला दिलास। अगं पण तिचं प्रेझेंटेशनच इतकं स्ट्रॉंग होतं ना की ते कंत्राट तिला द्यावंच लागलं। सोहा, आता तू जसं ठरवणार ना तसंच लग्न होणार। थँक्यू सो मच। माझ्या मुलाला काही करू नका। तुम्ही जे सांगताय ते सगळं करतेय ना मी, पण तरीही तुम्ही मला आणि माझ्या मुलाला का त्रास देताय? काय बिघडवलंय त्यांनी तुमचं? हे बघा, मी हात जोडते तुमच्या समोर, पण प्लीज माझ्या मुलाला काय झालं? काही नाही। मग मी आल्यावर अशा दचकलात का? तुम्ही अचानक आलात ना, म्हणून जरा दचकायला झालं। तुम्ही रडताय का? मी येण्याच्या आधी कोणाशी फोनवर बोलत होता का? हो, माझा मुलगा हॉस्टेलला आहे ना, तो त्याच्याशीच बोलत होते। तुम्ही बोला ना, इथे का आला होतात? काही काम होतं का माझ्याकडे? नाही, म्हणजे मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की गेल्या काही दिवसात जे काही घडलंय त्याचं प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका। म्हणजे जे काही घडलं त्यात तुमची काहीच चूक नाहीये। आम्ही कोणीच तुम्हाला दोषी समजत नाही आहोत। आणि एवढं असतानाही तुम्ही एकट्या तुमच्या मुलाचा सांभाळ करताय, हे पाहून तुमच्याबद्दल आदरच वाटतोय आम्हाला। तुम्ही मीनाक्षीजींच्या इतक्या जवळच्या आहात, म्हणून तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती। रिक्वेस्ट? काय? तुम्ही इथे आमच्या जवळ जितके दिवस राहू शकता तितके दिवस राहा। हे आपलंच घर समजा हवं। सोहा तुम्हाला बोलली असेल की आमचं लग्न होईपर्यंत आम्ही तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही। नाही, मला जावंच लागेल। उद्याच निघते मी इथून। अहो प्लीज असं करू नका। अहो पण प्लीज ऐकून घ्या माझं। तुम्ही त्यांच्या इतक्या जवळ आहात हे आम्हाला माहित असून सुद्धा आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो? हे पहा, मी रिक्वेस्ट करतोय म्हणून नाही, निदान तुमच्या मीनाक्षीचं लग्न आहे म्हणून तरी थांबा। हां हॅलो। हां हो, मी पाहुण्यांची लिस्ट पाठवली आहे तुला। मी त्यातल्या प्रत्येकाला पर्सनली वेडिंग इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे
आणि ऐक, आता ना आपल्याला व्हिडिओ आणि प्री वेडिंग फोटोशूट करणं पॉसिबल नाहीये. आपण ना वेडिंग फोटोग्राफीकडे लक्ष देऊया. तुम्ही दोघींनी त्याची जबाबदारी घ्या प्लीज. आणि सगळं ठरलं ना की मला सांग, त्यांचं अकाउंट डिटेल्स मला पाठव, मी तुम्हाला ऍडव्हान्स देईन. ठीक आहे? हा दादा, मी काम करते दिसतंय ना. अगं पण माझा लॅपटॉप. तो तुला मिळणार नाहीये, थांब. हा हा, मी काय म्हणत होते, हा मी तुला जे सांगितलंय ना ते आधी कर, मग मी तुला पुढे काय करायचं ते सांगते. ओके चल बाय. अरे यार, मेसेज करायचा आहे. दादा सॉरी, पण सध्या तुझा लॅपटॉप. राहू दे तुझ्याकडे. मी मगाशी अशी रिॲक्ट झाले म्हणून चिडलास ना? अजिबात नाही, उलट कौतुक वाटतंय. यू कॅरी ऑन. काय चाललंय? काय झालं बाबा, अपसेट वाटतंय? काही नाही ग, सगळीकडे फिरून आलो पण एकही हॉल उपलब्ध नाही. जवळपास 8-9 हॉलच्या मॅनेजरशी बोलून आलो पण सगळे हॉल ऑलरेडी बुक आहेत. आता घरात लग्न कार्य म्हटल्यावर पाहुणे मंडळी येणार आणि मग त्या पाहुणे मंडळींची उडबस करायला आपलं हे घर छोटं नाही का पडणार? बाबा डोंट वरी, मी हॉलचं पण बघते. अगं पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कसं काय मिळणार आहे हॉल? बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी म्हंटल ना, माझे 1-2 मित्र आहेत जे असं ऐनवेळी लग्न अरेंज करण्यात एक्सपर्ट आहेत. मी त्यांच्याशी बोलून बघते, काही ना काहीतरी नक्की सोल्युशन निघेल. मी स्वतः त्यांचं काम बघितलं. वहिनी, अगं असे कानातले कुठे ठेवलेस? असतील ना वंस, तिथेच बघा ना. नाही आहेत ग. बॉक्स बघ बरं. बहुतेक आत राहिला असेल, मी बघते. हा माझा आणि हे मंगळसूत्र अभिच्या होणाऱ्या बायकोसाठी आम्ही घेऊन ठेवलं होतं. तेव्हा हे डिझाईन आवडलं होतं ना, म्हणून घेतलं होतं. पण आता तुझी आवड निवड वेगळी असेल ना. तुला हे पसंत नसेल ना तर तू सांग, आपण लगेच बदलून घेऊया. नाही आई, छान आहे हे. नक्की ना? कसं आहे ना, वंस काय आणि मी काय, आमची पिढी वेगळी, तुमची पिढी वेगळी, त्यामुळे सगळ्या आवडीनिवडी जुळतीलच असं नाही. पण तरीही आम्ही घेतलेलं मंगळसूत्र तुला आवडलं हे ऐकून खूप बरं वाटलं. वहिनी, तुम्ही आता मंगळसूत्रावरच बोलणार आहात का बाकी पण काही बोलणार आहात? अगं हो, तुला एक सांगायचं राहिलं मीनाक्षी. नाही 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 नाही, हे बघ सगळं तुझ्यावर डिपेंड आहे. आता मी बाबांना तुझ्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे. तू आत्ताच्या आत्ता घरी आहे, आम्ही सगळे वाट बघतोय. ठीक आहे, बाय. काय झालं, असे का बघताय? तू कुणाला घरी बोलवतेस? आणि तू कोणाबद्दल बाबांना काय सांगितलंयस? अच्छा ते होय, ते सरप्राईज आहे. सोहा, अगं तुला जे काही बोलायचं ना स्पष्टपणे बोला. हे असं काहीतरी गोंधळात पाडण्यासारखं बोलू नकोस बघू. आत्याही माझा मित्र येणार आहे. ते कळलं, पण तो का आणि कशासाठी येतोय? अगं तो दादाच्या आणि मीनाक्षीच्या लग्नाचं प्लॅनिंग करायला येणार आहे. मग असं काय ते स्पष्टपणे सांग ना. मला वाटलं की तो. काय वाटलं? जाऊ द्या. वाव, मंगळसूत्र. काय वहिनी, आवडलं का? तिला न आवडायला काय झालं? तिच्या भाग्यात मंगळसूत्र आहे हे काही कमी आहे का? वंस,
अहो, मीनाक्षी सारखी मुलगी आपल्या घरात सून म्हणून येणं हे पण काही कमी नाहीये. सोन्याचे फक्त दागिनेच असतात असं नाही हो, सोन्यासारखी माणसं पण असतात, अगदी आपल्या मीनाक्षी सारखी. देवा, हे इथे काय चाललंय आणि आणि मी तिकडे काय करून बसलीये. आज ज्या मंगळसूत्राचं कौतुक चाललंय तेच मंगळसूत्र उद्या मीनाक्षीच्या गळ्याभोवती फास्ट ठरणार आहे. हे लग्न झालं तर फार मोठा अनर्थ घडणार आहे, असा अनर्थ ज्याचा ह्यांच्यापैकी कुणीच कधी विचारही केला नसेल. काका काकू, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. याआधी सुद्धा आम्ही असा कमी वेळ असताना बरीचशी लग्न सक्सेसफुली अरेंज केली आहेत आणि सुहाने तुम्हाला कल्पना दिलीच असेल. हो, सुहानी तुमच्याबद्दल आम्हाला सांगितलंय. पण मला एक गोष्ट विचारायची की इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही हे लग्न कसं करणार आहात आणि कशा पद्धतीनं करणार आहात? काका, सोहा आणि आम्ही मिळून तुम्हा सगळ्यांना लग्नासाठी इथून घेऊन जाण्यापासून ते इथे परत आणून सोडेपर्यंत सगळं काही आम्हीच अरेंज करणार आहोत. आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही याची स्पेशली जबाबदारी आमची. तुम्हाला कोणत्या पद्धतीने लग्न करायचं फक्त ते सांगा. एक्झॅक्टली. म्हणजे पंजाबी, गुजराती, साऊथ इंडियन की महाराष्ट्रीयन? अगो बाई, हे म्हणजे सगळं मी भलतंच ऐकतेय. आत्याई याला वेडिंग प्लॅनिंग असं म्हणतात. हे पहा, आम्हाला अगदी साध्या पद्धतीनं मराठमोळं लग्न करायचंय. आम्हाला अगदी वैदिक पद्धतीने लग्न करायचंय. बरोबर. असं असेल तर आमचं काम सोपं झालंय. बाय द वे सोहा, तू म्हणत होती की लग्नासाठी अजून हॉलचं बुकिंग झालेलं नाहीये, बरोबर? हो, आता सध्या तरी हाच आमचा मोठा इश्यू आहे. सोहा, माझ्या डोक्यात ना लग्नाच्या हॉलपेक्षा अजून एक वेगळी आयडिया आहे. सुशांत, हे लग्नासाठी खूप मेमोरेबल आणि अफोर्डेबल ठिकाण आहे. बाबा, हा वाडा मला माहिती आहे, आपल्या इथून जवळच आहे. बऱ्याचदा हा वाडा शूटिंगसाठी आणि पिकनिकसाठी दिला जातो. आपण एक काम करूया, हा रेंटवर घेऊया. तसंही वीकेंड असल्यामुळे खूप जण येतील लग्नाला. सो आपल्याला ना वाड्यातच रूम्स मध्ये त्यांना अकोमोडेट करता येईल. वाडा तर खूपच छान वाटतोय आणि मोठा पण आहे, म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांची गैरसोय होणार नाही. मला तर ही कल्पना आवडली. अभि, तुला काय वाटतं? मलाही आवडलाय. पण बजेटचं काय? तुला वाडा आवडलाय ना, बजेटचं सगळं माझ्यावर सो. चला तर मग ठरलं, लग्न हे ह्याच वाड्यात होणार. ओके, डन. म्हणजे हा वाडा फिक्स. आता तुम्हा सगळ्यांनी फक्त तिथे यायचं काम करायचंय. बाकी सगळ्या अरेंजमेंट आम्ही करणार. बरं, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या चॉईसचे कपडे निवडून झाले की राहिला प्रश्न ब्लाऊजचा आणि स्टिच करण्याचा. तर त्याची काही काळजी करू नका, तिथे मी सगळं तयार ठेवेन. फक्त आहे ना, मला जर काही चेंजेस असतील तर आधी सांग. असे काय बघताय माझ्याकडे? नाही, इथे नवरीपेक्षा करवली जास्त भाव खाणार असं वाटतंय. नाही, बरोबरच आहे म्हणा.
माझ्यानंतर तुझाच नंबर आहे ना आता. ए तुझी फालतू बडबड झाली असेल तर आई आणि आत्ते प्लीज मला सांगा, ही साडी मला चांगली दिसेल? नाही, साडी छानच आहे, पण ती नेसल्यावर चालता येणार आहे का? एकदा शाळेच्या गॅदरिंग मध्ये पाय अडकून पडली होतीस, आठवत आहे ना? ए मी मीनाक्षीपेक्षा चांगली दिसेल म्हणून जळू नको तू. सोहा, तुला एक गोष्ट सांगू का? तू या साडीमध्ये ना खरोखरच खूप सुंदर दिसशील, पण जरा साडी घातल्यावर सांभाळून चालं, नाही तर गडबड व्हायची परत. हा बाबा तुम्ही कौतुक करताय की तुम्ही पण मस्करी करताय माझी? अगं नाही, खरंच तुझं कौतुक करतोय. बरं झाली तुमची मस्करी करून. मग मी बोलू आता? मीनाक्षी इथे बसली आहे, अरे तिला विचारा तिला काय आवडतंय काय नाही. वहिनी आता तूच विचार ना काय विचारायचंय ते. मीनाक्षी, आपण आता वैदिक पद्धतीने लग्न करणार आहोत. तू नऊवारी साडी नेसशील? हो नेसेन ना. आणि पुढे ह्यांची आज्ञा असंही म्हण. ओके ग्रेट. जर नऊवारी साडी नेसायचं ठरलं असेल तर माझ्याकडे त्याचेही काही ऑप्शन्स आहेत, मी दाखवते. हो माझं आरोहीशी बोलणं झालंय जेवणाचं. कोण आरोही काय? आपली आरोही. बरं आम्ही निघतोय आता, मी तुला ना कार मध्ये बसले की फोन करते आता. बाय. आई हा, सगळं चेक केलंस? मी केलंय, पण तू एकदा बघतेस का परत? नाही नको राहू दे. मला सांग मीनाक्षीचं आवरलं का? आवरलंय, येईल एवढ्यात. वनिता, वहिनीनी त्या हळदीच्या पिशव्या किचन मध्ये ठेवल्या होत्या, त्या घेतल्यास का आठवणीने? बरं झालं बाई. ठेव, सावकाश. हा. पण आपण चाललोय तरी कुठं? वनिता अगं काल तुला फोन केला होता ना, तेव्हा सांगितलं होतं ना सगळं. काय? वनिता, आपल्या अभिदादाचं लग्न आहे की नाही? आठवलं आठवलं. आता आपण कर्जतच्या वाड्यावर जाणार आहोत लग्नासाठी. बर, तू तुझे कपडे घेतलेस ना? बरं ते ओटीचं सामान ठेवलं होतं, ते घेतलंस का सगळं? आत्याबाई समधी बॅग तुमच्या सामनीच भरली आहे ना 100%. उघडून दाखवू का? नको, परत पसारा घालून ठेवशील सगळा इथे. आवरायचा कुणी तो? झालं की नाही सगळ्यांचं आवरून? चला चला, गाड्या तयार आहेत, पटकन. बाबा मी इथलं सगळं बघते, तुम्ही दादाचं प्लीज बघा. म्हणजे काय? अभि अजून तयारच नाहीये? कमाल आहे. अभि, चला नवरी मुलगी आलेली आहे. निघूया आपण आता. चला चला चला. चला Late चला, व्हा. लवकर चला. चला. आला अभि आला. काय रे पिकनिकला चाललाय? किती उशीर? आलोय ना, निघूया. सोहा, नारळ दे. चला, सगळे तयार आहेत का? हो. चला चला. चला चला चला, गाडीत बसून घ्या पटकन. चला. अजून एवढी पण म्हातारी नाही झाले की कोणाच्या आधाराची गरज पडेल. वाह, मस्त, एकदम मस्त. सोहा, खरंच खूप सुंदर सजवलंय का? हो ना, गावात एखादं लग्न व्हावं ना तशी सजावट झाली अगदी.
वेलकम परांजपे अँड फॅमिली. गुड जॉब. खरंच खूप छान झालंय. हॅलो, तिचं नाव मी सजेस्ट केलंय. कोणीतरी माझंही कौतुक करा. छान झालं. ही तर फक्त सुरुवात आहे सर, अजून खूप काही पाहायचंय. चला आपण आज जाऊया. हो, चल चल.